नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, वेतनात मोठी वाढ. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 8वा वेतन आयोग येत्या काही महिन्यात सरकारला आपल्या शिफारसीचा अहवाल सादर करणार आहे, पण त्याआधी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला जात आहे. यामध्येच फिटमेट फॅक्टर आणि महागाई भत्त्यातील वाढी व्यतिरिक्त 8वा वेतन आयोगासंदर्भातील चर्चेत सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन प्रणाली लागू करण्याच्या शक्यतेवरही चर्चा सुरू आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 100% पेन्शनमध्ये मिळणार. NCGCM ने 8वा वेतन आयोगाला सादर केलेल्या निवेदनानुसार सेवानिवृत्तीनंतर किमान 2 सदस्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे सन्मानजनक आणि प्रतिष्ठित जीवन सुनिश्चित करण्याकरिता पूर्ण निवृत्तीवेतन सध्याच्या 50% ऐवजी शेवटच्या काढलेल्या पगाराच्या 67% किंवा शेवटच्या 10 महिन्याच्या पगाराच्या सरासरीवर जे अधिक फायदेशीर असेल ते निश्चित केले जावे. त्यावेळी एका संसदीय स्थायी समितीच्या शिफारसीचाही उल्लेख केला, ज्यामध्ये सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक 5 वर्षांनी अतिरिक्त 5% निवृत्तीवेतन देण्याचा प्रस्ताव दिला गेला होता. अशा प्रकारे नवीन पेन्शन व्यवस्था खालीलप्रमाणे असू शकते. दुसरीकडे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एक कॉन्ट्रिब्युशन बेस्ड मॉडेल आहे. NPS मध्ये कर्मचारी नोकरीच्या काळात पगाराचा काही भाग निधीमध्ये जमा करतात आणि सरकारही तितकेच योगदान देते. अशा प्रकारे अंतिम निवृत्तीवेतन जमा निधी आणि बाजारातील परताव्यावर अवलंबून असते. तसेच सेवानिवृत्तीचे लाभ बाजारातील चढ-उताराच्या अधीन नसावे, असं टीकाकारांचे म्हणणे आहे. तर एकीकृत निवृत्तीवेतन योजना म्हणजे UPS NPS शैलीतील अंशदानाला निश्चित निवृत्तीवेतन लाभासोबत जोडून तफावत भरून काढण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद.